जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानीफ मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः। आता आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं वाचन करत करत 38व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. वाचता 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 माझी बुद्धी सुद्धा शांत होत चालली आहे याचं मला जाणीव व्हायला लागलेली आहे. तर नाथांचे आशीर्वाद किती महत्त्वाचे आहेत याचं प्रत्यंतर मला तरी येऊ लागलेलं आहे. आणि हे प्रत्येक जनमानसातल्या प्रत्येक माणसाला हे आल्याशिवाय राहणार नाही. चंद्रमा मनसो जातः. चंद्र जे आहे तो मनाचा कारक आहे. मन प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. मनात आलं तर ते घडणारच, मनात आलं तर ते होणारच. मनात आलं मी डोंगरावर जाऊन आलो, मनात आलं मी छान बागेत जाऊन आलो, मनात आलं मी अप्रतिम फुलं तोडली, मनात आलं मी डोंगर चढून आलो, मी गिरनार पर्वत जाऊन आलो. हे मन फार महत्त्वाचं आहे. मनात आलं मी व्यायाम सुरू केला, मनात आलं मी वाचन सुरू केलं, मनात आलं मी धर्म. हे मनात येणं हे ठरवून दिलेलं आहे का नियती? का हे तुम्ही ठरवता तुमच्या मनात काय यायचं ते? हे मनात येणं कोणाच्या अधीन आहे? हे पण मीच करतो का? नाही. त्याच्यामुळे लोक जी अहमपणा बाळगतात तो अहमपणा देवाच्या समोर काहीही उपयोगाचा नाही. कारण तुम्हाला ऋग्वेदामध्ये म्हणलेलं आहे कर्मश्चमे शक्तिश्चमे. कर्म पण द्या, पण कर्म करण्याची शक्ती ते तुम्हाला कोण देणार आहे? ते सुद्धा हे देवा तुम्हीच आम्हाला द्या. म्हणजे नुसती कर्म देऊ नका, शक्ती पण द्या. त्याच्यामुळे मन एव कारण. सगळ्या गोष्टींचं मन हेच कारण आहे. आमचे एक छान कवी सुद्धा म्हणतात मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा. आता इच्छा झाली म्हणजे तोच माझा मुहूर्त. मला पोहावं असं वाटतंय, मला नदीत जावं असं वाटतंय. तर अध्यात्माचं सुद्धा हेच आहे. आपण आपल्या जिभेवर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या आत्म्यावर, आपल्या शरीरावर जर संस्कार करत गेलो, मनात आलं तर आपण ह्या सगळ्या सात्विक वृत्तींचा आपल्या अंगात आपण अंगीभूत करू शकतो. आपण ते अंतर्भाव करू शकतो, आपल्यामध्ये त्या रुजवू शकतो. आणि एकदा सात्विक वृत्तीचा जर अंतर्भाव आपल्या शरीरामध्ये झाला तर या जगामध्ये काहीही अवघड नाही. नाथांचा प्रवास बघा केवढा मोठा आहे. नाथ किती प्रवास करतायत, इकडून तिकडे केवढ्या मोठ्या मोठ्या बद्रिकाश्रम, आज काय काशी विश्वेश्वर, उद्या काय मणिकर्णिका घाट, किती ठिकाणी हे प्रवास करतायत. आणि एक सहज असं एक सुलभ नाथांचं वाचन करता करता एक असं आत्ता माझ्या मनामध्ये एक स्वप्न दिसलं मला की ते असं की आपली प्रत्येक तीर्थक्षेत्र किती स्वच्छ आहेत असं तुमचं मत आहे? ती सगळी तीर्थक्षेत्र अतिशय स्वच्छ आहेत आणि अतिशय मोठमोठ्या वृक्षांनी हिरवीगार झालेले आहेत. सगळेजण आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये स्वच्छता राखतायत, आपल्या घरामध्ये स्वच्छता राखतायत, आपल्या देवघरामध्ये स्वच्छता राखतायत. आणि तिथं आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तर असं या नाथांच्या प्रेरणेतून आपल्या या सरस्वतीचं आपण पठण करत असताना आपण आज 38व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. तर आपण आता या 38व्या अध्यायाचं वाचनाला आरंभ करूयात. श्री गणेशाय नमः. जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्ण भक्त दुःख भंजना. पुढे ग्रंथ बोलावे मागेले अध्यायी कथन
नागनाथा भेटला अत्रिनंदन, विद्या अभ्यासे दीक्षा कारण नाथपंथी मिरवला. उपरी मच्छिंद्र राशी खेळूनी रळी, जिंकिला मच्छिंद्र तपोबळी. तव सिद्ध उत्पन्न करुणी मंडळी, शावरी विद्या ओपिली. यावरी श्रोती पुढे कथन, पूर्वी दक्षगृही वार्ता जाण. निघाले विवाह योजना लक्षण, मंगळ कार्याचे ते धवा. हिमालयाची आत्मजा, ती योजिली मंगल काजा. तेव्हा देवदानव मानवा भोजा, पाचारण पाठविले. तेणे करुणी दक्षागार, भरोने निघाला सुरवर. मानवी दक्ष हरिहर, सभास्थानी बैसले. मंडळी ऐसी सर्वासहित, बैसली असे पार्वती त्यात. मंगलकला करुणी मंडपात, मिरवेत असे नोवरी. ते वरी नोवरी स्वरूप खाणी, ती चंद्रकला नक्षत्रगणी. तेजाला जैसी सौदामिनी, उजळपणा कराया. ती सहस्र विद्युल्लतांचा पाळा, ऐक्यपणे झाला गोळा. सुरवरी घनमंडळा, चमकपणी शोभवी. ती अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ, सभासद मिरवे केवळ. तयाचे प्रतिबिंब व्योमी जळ, ब्रह्मांड कुंडी अर्क हा. ऐसी या परी लावण्यता, सभेत मिरवे जगन्माता. ते स्वरूप देखुनी नाभी सुता, कामानळ दाटला. कामविरह चपळवंत, नेणे विचार समयोचित. स्थान सोडून इंद्रियात, लिंगा माझी पातला. ते विधीचा विरह काम, अधरीपणी द्रवला उत्तम. मही प्राप्त होता मनोधर्मे, संकोचला विधी तो. बैसला ठाईचा करुण, रेत रगडियेले मही कारण. ते आगळे 60 सहस्र पूर्ण, भाग झाले रेतांची. तई साठविले जीवदशा, रेती झाल्या अपार प्रवेशा. 60 सहस्र ऋषी वेशे, बालखिल्य भागी मिरविले. परी एक आगळा होता भाग, तैसाची राहिला तेथे चांग. सेवक झाडी वही अंग, केर समानी मिसळला. उपरी सरता मंगळ नेम, केला होता लज्जा होम. केर आणि तयाचे भस्म, सेवक सांडिती सरितेत. सरितेत पडता सकळ मेळ, सर्व रेतांचा सांडुनी मळ. केर मग उगवुनी तळ, निर्मळपणी वर्तला. मग तो जळी ढळढळीत, तरुणी प्रवाहे वाहात जात. तो वाहता अकस्मात, कुशवेष्टनी आतुडला. तै जललहरीचे नेटे करून, कुशवेष्टीत पडे जाऊन. तेथे लोटता बहुत दिन, कुशमुळ्यांनी वेष्टीला. या परी बहुता दिवशी, ईश्वर आज्ञा अवतार चक्रमासी. पिप्पलायन त्या रेतासी, नारायण संचरला परी कैसे रीती. रोहिसा वजे विपिनी असती, तो मेळ त्या कुशवेष्टी प्रती. उदकपाना पातला, त्यात रोहिणी ऋतुवंत. मूत्र स्रविली प्रत्यक्ष रक्त, ते भेदुनी वीर्यवक्त. रेत वाढी लागले कुशवेट परम भुवन. तया माझी हे सघन, वाढी लागता स्वेदज विधान. कीटकन्याये करुनिया, अंडज जारज स्वेदज प्रकरण. ऐसी जीवा उत्पत्ती स्थाने, असो या विधाने करून. मूर्ती रचिली नवमास, देह वाढता सबळवंत. कुशमुळ झाले त्रुटित, मग ढाळपणी महीवरती. बाळ दृष्टीसी ते आले, तो त्या ठाई अकस्मात. सत्तश्रवा विप्रभागीरथीत, येवोनिया दर्भानिमित्त. कुशवेष्टी विलोकी, तो विप्र असे परम सुशीळ. पुनित ग्रामी तयाचे स्थळ, तेथे येता दृष्टी बाळ. पाहिलेसे ते धवा, देखिले परी दैदिप्यमान. अर्कतेजे परम सगुण, की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकून. आणि ता झाला त्या ठाई, की अनंत मस्तकीचा मणी. विसरुनी गेला ते स्थानी, ऐसे भासली विप्रामणी. अति तेजस्वी चकचकाटे, चित्ती म्हणून हे बाळ. कोणाचे आहे तेज पुंजाळ, की उर्वशी उदर कमळ. टाकून या गेली असे
की राजबीज मनमोहन जळदेवती दृष्टी पाहून आणिले मातेच्या शेजेहून आपुले स्थानी न्हावया तरी याची पुन्हा माता येऊनी भेटेल कधी आता परी प्रेम रहित लोभ ममता टाकूनी ती गेलीसी ऐसा तर्क वितर्क करीत परी तो बाळान लावी हस्त कैसे न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना अति वितर्के भेदले मन परी मोहे वेष्टिले पंचप्राण चित्ती वणे ऐसे सोडून बाळा लागी जावे हो अरण्य कर्कश तीर भागीरथी सावजे येती उदका प्रती दृष्टी पडता तयाची क्षिती घात करतील बाळकाचा ऐसे मोहे चित्ती जल्पुन परिस्पर्श न करी भये करून चित्ती म्हणे नेणो संधान कैसे आहे कळेना ऐसे प्रकरणी शंकित मानस बाळा निकट उभा असे परी स्वर्गीचे देव असती डोळस देखते झाले तयासी बाळक करीतसे रुदन हस्तपादा ते नाचवून ते स्वर्गी सुरवर पाहून नमन करती भावाने म्हणती हा पिप्पलायन नारायण आजी देखिले तयाचे काचरण तरी आजीचा दिन परम सुदिन कृतकृत्य झालो की मग सर्वत्र करुणी जय जयकार वर्षिते झाले कुसुम भार कुशवेष्टित कुसुमे अपार कचुनिया पाडियेली विप्रबाळाच्या अंगा करुणी कुसुमे अपरिमित काढुनी टाकी परी कुसुमाला गुनी परी नसरे म्हणोनी दचकला चित्ती म्हणे कैचे बाळ प्रकरण पिशाच करणी येते दिसोन अकस्मात येऊनी कुसुम धन कोणीकडून वर्षती ऐसा भयस्थित होऊनी चित्ती पळू लागला नगर वाटी कैचे दर्भ चरण संपुटी अति कवळुनी पळत असे ते पाहुनी सुर समस्ती गदगदा हास्य करीती सत्यश्रव्यासी पळतो म्हणती उभा उभा पळू नको ते सत्यश्रवे शब्द ऐकून परम घाबरला पडे उलथून चित्ते म्हणे पिशाच येऊन भक्षावया धावले ढळढळीत भरले दोन प्रहर खेळी निघाले महीवर कैचे बाळकते प्राणहर पिशाच कृत्ये मिरविला ऐसा वितर्क कल्पना आणुनी पळत आहे प्राण सोडूनी पडता महिते उलथोनी पुन्हा उठोनी पळत असे सुरवर उभा उभा म्हणती तो त्याते न दिसते क्षिती परे शब्द सुस्वर होती पिशाच सत्य हे आहे मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडूनी नारदाते बोलती वचनी स्वामी तुम्हा जाऊनी सत्यश्रव्याते सुचवावे हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलायन तरी त्याचा संशय छेदून टाकुनी बाळ त्या देईजे ऐसे सुरवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता ब्रह्मवीणा घेऊनी हाता महीवरती उतरला आपुले स्वरूपाचा लोभ करून मानववेशी दिव्य ब्राह्मण सत्यश्रव्याचे पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो सत्यश्रवा भयभीत मार्गी पळता श्वास सांडित पडत झडत मुनी जेथे येवोनी तेथे पोहोचला प्राण झाला कासावीस मुखी न निघे श्वासोच्छ्वास ते पाहुनी नारद त्यास बोलता झाला महाराजा म्हणे महाराजा किमर्थी घाबरलासी काय पंथी येरू म्हणे प्राणा होती आजी झाली होती की दर्भानिमित्त गेलो सरिते तीरा पिशाच कळा तेथे पाहिली चतुरा बाळवेशे मी मोहिलो विप्रा मीची म्हणून टिकलो परी अकस्मात अपार कुसुमे तेथे पडत ते पाहून या भयभीत होऊन या पळालो परी मागाहून अपार शब्दे पिशाच गण येऊन उभा रहा ऐसे म्हणून वारंवार ऐकितो मी परी मीन पाहे मागे पडत झडत आलो लगबगे
ऐशी कथा सांगो पांगे झाली मज विप्रा असे. मग नारदे धरुनी त्याचा हात तरु खालते निवनी त्वरित बैसवोनी त्या स्वस्थ चित्त वृत्तांता ते सांगतसे. म्हणे विप्रा ऐक वचन तू होतासी कुश बेटा कारण तेव्हा तुझ म्या विलोकुन ऊर्ध्वदृष्टी पाहिले. पाहिले परी अंबरात मज दृष्टी पडली सुरवर दैवते. त्याणी कुसुमे घेऊनी हातात तुझवरी झोकिली. झोकिली याचे कारण तुझ बोलविले नामाभिधाने. येरी म्हणे माझेची नाम सत्यश्रवा म्हणताती. नारद म्हणे असो कैसे सत्यश्रवा नाम तुझ वसे. म्हणून पुकारित होते देव तैसे. भूत चेष्टा नसेवा तरी सत्यश्रवा तुझे नाम. कोठे आहे तुझे धाम नाही ठाऊक आम्हा ग्राम. कोण आहे सांगपा असो इतुके त्यासी विचारून. पुढे बोलला एक वचन बाळा लागी सदनी नेऊन. करी पाळण प्रीतीने ऐसे बोलनी आणिक बोलले की हे बाळक ब्रह्म ठेले. पिप्पलायन नारायण जन्मले अवतार प्रगट झाला. तरी सकळ संशय सांडून बाळने सदना लागून. याचे करिता संगोपन सकळ सिद्धी साधती. ऐसे सुरवरांचे बोलणे विप्राम्या येथुनी ऐकिले कानिये. असत्य मानू नको जाणे देव सर्वही बोलती. सत्यश्रवा विचारी मानसी स्वर्गात मम नाम काय माहितीसी. हाची संशय धरुनी चित्तासी क्षण एक तिष्ठतसे. करुणी पाहे ऊर्ध्व दृष्टी तो देखिली अपार देव थाटी. परी नारद कृपेची सर्व हात वटी. देव दृष्टी पडी येले. मग नारद बोले तुकावी मान. म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन. माझे दृष्टी सुरवर्गण येथून या दिसती पै. तरी विप्रा ऐक सत्यवचन येई माझ्या समागमे करून. कुशवेष्टीतील बाळ उचलोन मग करी ओपिका. ऐसे बोल ऐकता अवश्य म्हणे संवत्सर पिता. मग नेऊनी सत्यश्रवाचे हाता बाळका कारणे ओपिले. सत्यश्रव्याते नारदे ओपुनी बाळ. तेणे योगे मन सुढाळ पोटी आनंद भरुनी सबळ. बाळ हृदयी कवळी तसे. बाळ ओपुनी नारद मुनी बोलता झाला तया लागुनी. सत्यश्रव्या बाळ नामी चरपट ऐसे पाचारे. चरपट नामी बाळ गुणी सुरवर बोलले आहेत वाणी. ती ऐकिली निजश्रवणी तरी हेची नाम ठेली का. अवश्य म्हणून सत्यश्रवा येता झाला निकट आपुल्या गावा. येरीकडे नारद ठेवा स्वर्गी जाऊनी संचरला. सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त. येरीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला. गृही कांता चंद्रा नामी अति लावण्य धार्मिक लक्ष्मी. पतिव्रता ती अपार नेमी. कीती अनुसूया दुसरी. तिचे निकट सत्यश्रवा उभा राहुनी बोले बरवा. म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो होतो काननी. तेथे अवचट लाभ झाला सुत तू ते दैवे दिधला. तरी पालन करुनी नाम याला चरपट ऐसे पाचारी. तयाच्या योगे करून सुरवरांचे पाहिले चरण. मग मुळापासून सकळ कथन कांते पाशी वदला तो. कांता ऐकुनी वर्तमान तुकावी तसे आनंदे मान. म्हणे दर्भ भावे सेविता विपिन. वंशलता सापडली की खापर वेचू जाता अवनी. तो सापडला चिंतामणी तेवी तुम्हा दैवे करुणी. बाळ लाभले महाराजा ही भूत पूजा वया मसणवटी. जाता लक्ष्मी भेटे वाटी
तेवी तुम्हा काननपुटी बाळ लाभ झाला असे की दगड उलथायाचे मिशे दैवे लाभला चोख परीस तेवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता तेवी तुम्हा दर्भ भावार्था बाळ लाभ झाला असे ऐसे म्हणून चंद्रा नारी बाळ हृदयी कवळी करी परी अति स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवीत जैसा दरिद्री पिशून वनात निजे परी मांदूस सापडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात कवण अर्थी वर्णिला तेवी वाढुरी आनंद लहरी बाळा आलिंगी चंद्रा नारी मग स्नान पान पयोधरी करुनी पाल खाते हालवी तसे चरपट ऐसे बोलुनी नाम गीत गादसे साधू सम ऐसे सलील दावुनी प्रेम अपार दिवस लोटले सप्तवर्षे पर्यंत पालन केले कालस्थित उपरी मौंजी बंधन त्यात अति गजरे केले असे मग करवुनी वेदाध्ययन शास्त्रविद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पढविले यापरी कोणे एके दिवशी गमन करिता देवर्षी सहज येत पुनीत ग्रामासी स्मरण झाले नाथाचे मग आगंतुकाचा वेश धरून पाहे सत्यश्रवाचा आश्रम तो 12 वर्षांचा चरपट नाम महातेजस्वी दिसत असे मग विप्रवेशे ते गृहभक्ती सारुनी पाहिली चरपट मूर्ती तो सुगम विद्येची दैदिप्य शक्ती तया देही देखिली ब्रह्मरे तो दय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी त्या मोहाने सकळ करणे चरपटाची देखिली परमतोष मानुनी चित्ती जात बद्रिकाश्रमाप्रती तो आत्रेय आणि मच्छिंद्र जती निजदृष्टी देखिले मग भावे करुनी तये वेळा उभयतासी जाऊनी भेटला त्याते पाहुनी लोट लोटला चित्त सरिती प्रेमाचा निकट बैसोनी तयांचे पंक्ती तरी एकाग्री मिळाल्या चतुर्थ शक्ती मच्छिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रेय चतुर्थतो परी हे चौघेही एकाभ्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी वैष्णव नामी भागवत देशी प्रतार पार्क तयांचा की निधी परिस चिंतामणी की चौथा कौस्तुभ वैडूर्य खाणी ऐसे चौघेही एकासनी विराजले एकदाते वार्ता लता अपिरमित तो चरपट वार्ता विधिसुत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितली वार्ता ऐकता आदिनाथ श्री दत्तात्रेय बोलत की तुम्ही नवनारायणाथ नासनाथ करू इच्छिले तो पिप्पलायन नारायण अवतार मिरवला चरपट नाम तया आता सनाथ करून कल्याण रूपी मिरवाल ऐसे बोलता उमा रमण बोलता झाला अत्रिनंदन की महाराजा पश्चात्तापाविण हितप्राप्ती मिळेना तरी चरपटाते पश्चात्तापे मानला नाही जववरी बापे त्यावरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरवितसे यावरी बोले नारद मुनी हे अवधूता बोलसी वाणी तरी चरपटाचे अंतःकरणी पश्चात्ताप मिरवेतो परी तुम्ही जीवासम भावे चरपट भागी मिरवा सदय तो पश्चात्ताप उदय चरपट देही करितो मी ऐसे बोलुनी अवधूता प्रति पाहिली शीघ्र लुप्त ग्राम क्षिती पवित्र होवुनी विद्यार्थी सत्यश्रव्याते भेटला म्हणे महाराजा गुरुवर्या मी विद्यार्थी विद्याकार्या तरी मजवरी करुनी दया विद्यारत्न ओपावे मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणे कुलम ऐसे स्वदेहा नामाने सत्यश्रव्या बदलासे कुलंब नामे नारद पुनी
आणि चरपट नामे करुनी उभयता बैसोनी एकासनी अभ्यास करिता सद्विद्या परी कोठेही न लागे ठिकाण तो अवसर आला दैवे करोन तया ग्रामी एक यजमान पाचारा वया पातला तयाचे गृही प्रयोजन करणे होते ओटी भरण तो ग्राम जोशी म्हणून पाचारा वया पातला पातला परी सत्यश्रवा बैसला होता अर्चित देवा मग चरपटा सांगोनी मनोभावा नारदासह पाठविला चरपट जाऊनी तयाचे धामी विधी उरकला मनोधर्मी उपरी यजमान दक्षिणा पाणी देता झाला महाराजा नारदे पाहुनी या संधी स्मरण झाले पूर्वविधी चरपटमनी कलह नवता कधी परी नारदे योजिला बैसले होते कार्याला गुणी तो नारद बोले चरपटासी वाणी दक्षिणा न घेता तू गुणी योग पुरुषा योग ज्ञाना जरी तू दक्षिणा हाती घेसी तरी योग्य न वाटे आम्हासी आपण उभयता अज्ञान विद्यार्थी भागा भाग समजेना तरी उगलाची चाल चरपटा उठोनी सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनी चरपट म्हणे रिक्त हस्ते करोनी कैसे जावे सदनासी नारद म्हणे तू दक्षिणा घेसी परी अमान्य होईल तव पित्यासी येरू म्हणे कसरतेसी करुनी दक्षिणा घेईन मी कसरत करुनी सवाई पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे मग तो काय बोलेल वाकुडे भलेपणा दावील की तो ती दक्षिणा अतिसान नवती उभयतांच्या स्वरूपा प्रमाण तेणे करुनी चरपट मने खिन्न झाला धार्मिक तो ऐसे उभयतांचे झाले भाषण तो यजमान आला दक्षिणा घेऊन चरपटा हाती देत भिजवून अल्प दक्षिणा पाहत असे आधीच नारदे कळ लावूनी ठेविली होती अंतःकरणी त्यावरी लघु दक्षिणा पाहुनी कोप अत्यंत पावला नारदे भाषणापूर्वीच बीज पेरुनी ठेविले होते सहज कोपतरू फळविराज कलह उत्पन्न झाला पै मग बोलता झाला यजमानासी म्हणे तुम्ही ओळखिले नाही आम्हासी कवण कार्य कवण याचकासी द्यावे कैसे कळेना यजमान म्हणे ऐक भटा याचका पैका द्यावा मोठा परी दाता असेल करंटा मग याचके काय करणे येरी म्हणे सामर्थ्य असता तरी प्रवर्तावे कार्यार्था ऐसी परी बोलता उभयता कलह अपार वाढे नारद तेथुनी निघोनी सत्यश्रवा विप्रा जवळी येऊनी म्हणे दुखविला यजमान गुणी धडगत मज दिसेना असंतष्ट द्विज नष्ट ऐसे बोलती सर्व वरिष्ठ तरी चरपटाने केले भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी आपण याचक संतुष्ट वृत्ती सदा असावे गौरवयुक्ती आर्जव केली या कार्ये घडती न घडे तेची महाराजा ऐसे बोलता नारद मुनी कोप चढला सत्यश्रवा लागुनी तत्काळ देवार्चन सोडूनी यजमान गृही पातला तो यजमान आणि सुत बोला बोली ऐकिली समस्त तेही पाहुनी साक्षवंत अतिकोप वाढला जैसा आधीच वैश्वानर त्यावरी सिंचले स्नेह अपार की उन्मत्त झाली या पानमंदिर मदिर त्यावरी संचार भूताचा त्याची न्याय सत्यश्रवा कोपानळी चढला बरवा येताची चरपटे मुखी रवा करपुटाने काढीत असे ताडन होता मुखावरती चरपटही पडला क्रोधा होती आधीच बोलता यजमान प्रती क्रोधोदके भिजलासे त्यावरी चरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती मग सर्व त्यागुनी क्रोधे जलपती गावाबाहेर निघाला गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊनी बैसला गुप्त मार्ग पश्चात तापे झाला योग मना माझी दाटेना
येरीकडे नारद मुनी अंतर साक्षी सर्व जाणुनी दिव्य भव्य विप्र प्राज्ञी वेश द्वितीय नटलासे होऊनी दिव्य ब्राह्मण दुर्गालयी आला दर्शना म्हणून भगवती ते नमस्कारून चरपटा समीप बैसला म्हणे कोण जी हा को येथे बैसला आहा चित्ता स्थित एयरू ऐकुनी सकळ वृत्तांत तयापाशी निवेदी ऐकुनी चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण ऐशा क्रोधे पुत्रा लागून दुखविले वृद्धाने आपुले चरणी चरण संपुट पुत्रा पायी येता नीट मग पुत्र मर्यादा रक्षुनी चोखट महात्म्य आपुले रक्षावे ऐशी चाल जगतात प्रसिद्धपणी आहे वर्तत तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित बुद्धी भ्रष्ट म्हणावा तरी ऐशियाच्या संगत त्यजून तू सेवावे महाकानन परतोनी त्याच्या वदना वदन दावू नये पुत्राने ऐसे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध अधिक मनी दाटला पश्चातापे करुनी अधिकोत्तर नेटका मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे मम गृही जाऊनी गुप्त कुलंब नाम विप्र यथार्थ पाचारुनी आणावा त्या ते घेऊनी स्वसंगती आम्ही जाऊ विदेशाप्रती पाहुनी सबळ सद्गुणमूर्ती विद्या सकळ अभ्यासू अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपा लोप करून कुलंब वेश नटलासे पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागी देखण म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना ऐसी तरी क्रोधिया पासी आमीन राहू निश्चयेसी तरी आणिक गुरु पाहुन महिसी विद्ये लागी अभ्यासो ऐसे बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपटमन पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला म्हणे सख्या अन्न क्षेत्रासी आपण राहुनी उभयतांसी दोघे एकची मार्गासी वर्तणुकी राहूया करू एकचित्ते आपणास पडणार नाही दुःखलेश गुरु संपादनी निशेष विद्ये लागी अभ्यासू ऐसे बोलता चरपटासी अवश्य म्हणे विधी सुतत्यासी तत्काळ सांडुनिया नगरासी मुनिराज उठला मग चरपट आणि नारद मुनी उभयता चालले मार्गलक्षणी 5 कोस लगिता अवनी नारद बोले तयाते म्हणे सखया ऐक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम श्री बद्रिकेदारा नमुन काशी क्षेत्री मग जाऊ ते क्षेत्री विद्यावंत विप्र आहेत अपरिमित कोणी आवडेले जो चित्तात विद्या त्यापाशी अभ्यासू ऐसे बोलता कुलंब चरपाटा प्रथम अवश्य म्हणे विप्रपुत्र मार्ग धरुनी बद्रिकाश्रमाते पहावया चालिले मार्गी करुनी भिक्षाटन पाहते झाले बद्रिकाश्रम केदारेश्वर देवालया जाऊन बद्रिकेदार नमियेला नमिता उभये श्री केदार समर्थ तो प्रगट झाले मच्छिंद्र दत्त ते पाहुनी विधिसुत तया पासी पातले दत्तचरणी ठेवुनी माथा आणिक नमी मच्छिंद्रनाथा ते पाहुनी चरपटी तत्वता तोही वंदी उभयताशी चरपटे उभयता करुनी नमन पुसतसे तो कुलंबा कारण म्हणे महाराजा हे कोण उभयता असती पै नारद म्हणे ओळखी नयनी अत्रिसुत हा दत्तात्रेय मुनी आणि मच्छिंद्र गती ऐकसी कानी तोची असे हा ब्राह्मण यानंतर मी देवर्षी नारद म्हणीत या देहासी तव कार्यार्थ कुलंबवेशी मानव देही नटलो मी ऐसे ऐकता चरपट वचन कुलंबचरणी माथा ठेवून म्हणे महाराजा स्वरूप दावून सनाथ करी मज आता नारद म्हणे ऐक वचन आम्ही स्वरूप दावू त्रिवर्ग जाण परिबा गुरुप्रसादा विण
न देखवे गा तुझ लागी, तरी गुरुप्रसाद मंत्रकानी रिघावा होताची ध्यानी, मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनी, ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ, कोणता पाहू गुरु येथ, तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवनत्रयी असेना, तरी मज अनुग्रह द्यावा येथे, करावे स्वरूपी सनाथ माते. नारद म्हणे दत्तात्रेया ते, कारण आपुले संपादा, ऐसे बोलता नारद मुनी, श्री दत्तात्रेय कृपा करुनी, ठेविता झाला वरद पाणी. चरपट मौळी ते धवा, संकल्पते स्थित तनु मन, काया वाचा जीवित्व प्राण, चित्त बुद्धी अंतःकरण, घेतले गोऊनी संकल्पी, मग वरद हस्त ठेवूनी मौळी, करणी ओपिली मंत्रावळी, ओपिताची अज्ञान काजळी, फिटूनी गेली तत्काळ. ब्रह्मदर्शन खुणा व्यक्त होताची देखिले सत्तत्व तेथ, लखलखी तेज अद्भुत मित्रापरी भासले, की औदुंबरीचा ठाव सांडून मिरवती पृथ्वीवरून, ते विधिपुत्र वसुनंदन, तेजे करुणी गहिवरले. प्रगट होता अपर्णापती, चरपटा सांगे मच्छिंद्र जती, दशकर नमी कृपा मूर्ती, भेटावया आलासे. ऐसे ऐकता चरपटनाथ, शिवानमितसे आनंद भरित, मग दशकर कवळुनी हृदयात, मुखा लागी कुरवाळी. कुरवाळुनी म्हणे अत्रिसुता, विद्या सांगावी चरपटनाथा, नवांच्या गणी करुणी सरता, नाथपंथी मिरवी का. अवश्य म्हणून अत्रिसुत, चरपटासी विद्या अभ्यासित, सकळ शास्त्री झाला ज्ञात, उपरी तपा बैसविला. मग अवश्य म्हणून अत्रिसुत, चरपटासी विद्या अभ्यासित, सकळ शास्त्री झाला ज्ञात, उपरी तपा बैसविला. मग नागपत्री अश्वत्थी जाऊन, 12 वर्षे वीर साधन, 9 कोटी 7 लक्ष रत्न, शाबरी कवित्व पे केले. या परी मंत्रविद्या करून, मेळविले सुरवर मंडन, स्वर्ग देवता तो शवून, विद्यावरू घेतला. मग श्री गुरु अत्री सुत, सेविता झाला गिरनार पर्वत, येरीकडे चरपटनाथ, तीर्था बळी चालिला. श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर, जगन्नाथ हरिहरेश्वर, काशी मनकर्णिका विश्वेश्वर, तीर्थे सेवित चालिला. तीर्थे करिता अपरिमित, सत्शिष्य नव झाले त्यात, ते नवशिष्य प्रख्यातवंत, सिद्ध कळा जाणती. राघव सिद्ध, बाळ सिद्ध, गोकाट सिद्ध, जांबू सिद्ध, नैमित्तिक सारेंद्रक, हुक्ष प्रसिद्ध, द्वार भैरवर्ण सिद्ध तो. ऐसे चरपटाचे नवसिद्ध वर्ण, शाबरी विद्येत असती पूर्ण. 84 सिद्ध नवांपासून उदयवंत पावले. जोगी सारंगी निजानंद, नैन निरंजन यदु प्रसिद्ध, गैवन क्षुद्र कास सिद्ध. रेवणनाथाचे असती पै, उरेश सुरेश धुरेश कुहर, केशमर्दन शुद्ध कपूर, भटेंद्र आणि कटप्रभा सावर. हे नवसिद्ध भरतरीनाथाचे, दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष, कामुकार्णव सहन सिद्ध प्रसिद्ध. दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष, मच्छिंद्राचे सिद्ध हे. निर्णयार्णव हरदंतान, भौमान हुक्षे कृष्ण पलायन. हेमा क्षेत्रात रत्नागर नाम, गोरक्षाचे हे असती. विनय भास्कर दत्त धात, पवन मार्गव सुक्षार्णव युथार्थ. कविड शर्वा वधव प्रोक्षित, नव जालिंदराचे हे असती. शारुक वालुक शरभ सहन, प्रोक्षित शैर्भ कोकिल नाम. कोस्मित वाच संपती नवही पूर्ण,
कानिफा काचे कानिफाचे हे असती यापरी चौरंगीचे 6 सिद्ध लोम भ्रातरक चिरकाल वृंद नारायण काळिका साव्रजी प्रसिद्ध चौरंगीची असती पै मीननाथ अडबंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धिवंत सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ द्वार भद्राक्ष 6वा एकूण 84 सिद्धांचा झाडा पूर्ण ग्रंथी वदला धुंडी नंदन मालू नरहरीचा वंशिक पूर्ण सेवक असे संतांचा स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 38तमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथेभ्यो नमः।